भोलेनाथ, मी आज तुम्हाला श्रावण सोमवार गरीब शिवभक्तीचं फळ काय भेटतं ते तुम्हाला कथा ऐकवणार आहे. ते तुम्ही भक्तिभावाने नक्की नक्की ऐकावी अशी माझी प्रार्थना. एक मुलगी होती गरीब आणि ती अशीच चालली होती. तिला कोणीही नव्हतं आणि ती एकदा तिला एका झाडाखाली शिवपिंड दिसली. मग तिने नेमाने त्या शिवपिंडीची पूजापाठ अर्चना केली. नंतर मग ती दररोज सकाळी नित्यनेमाने शंकर भगवानांची पूजा करू लागली. नंतर तिला काहीतरी काम शोधून तिचं दररोजची तहानभूक किंवा जे काय आयुष्यात लागतं जीवनामध्ये ते तिचं भागवायचे. मग एके दिवशी तिच्याकडचं काम संपलं. दुसरीकडे तिला आता काम शोधायचं होतं. तर तिथे तिची एक गावामध्ये जमीनदार होता. तिने म्हटला, मी काम देतो. त्याने काय केलं, म्हटला 2 टायमिंगला तुला जेवायला देतो आणि दररोज 100 रुपये देतो असं त्याने ठरवले. मग तिच्या मैत्रिणीसोबत सीता, गीता अशा आणि ही मीना अशा मिळून त्या नेहमी कामावरती जायच्या. दररोज नेमाने शंकर भगवानाचं दर्शन घ्यायचे आणि कामावरती जायचे आणि तिला दररोज पोट भरून जेवायला मिळायचे. पैसे काही दिले नाहीत. नंतर एके दिवशी काय झालं, तिला वाटलं की पूर्ण काम झाल्यानंतर आपण आता पैसे मागूया जमीनदार. मग तिची मैत्रीण आणि त्या गेल्या जमीनदाराकडे, तरी त्यांनी पैसे देण्यास नाकारले. म्हटलं तू पोट भरून जेवली, 2 टाईम कुठलं पैसे काय. त्या दोघी रडत माघारी आपल्या घरी आल्या. ती अशीच रडत होती. आता श्रावण महिना चालू होणार आणि पावसाळा येतो. त्याच्या आधी पण पाऊस कधी येतो, छत गळेल आपल्या घराचा. आता मी कशी याची मशागत करणार. तिला तिच्या आईचं बोलणं आठवलं, ज्याचं कोणीच नसतं त्याचा देव असतो. तिच्या आईचं बोलणं आठवलं. मग तिने काय केलं, सकाळ नित्यनेमाने तिची पूजापाठ भोलेनाथच्या पिंडीची तिने केली. मग भोलेनाथ म्हणली, माझ्या कष्टाची कमाई मला दिली नाही, मी काय करू देवा. मग देव प्रसन्न झाले आणि साक्षात शंकर भगवान प्रकट झाले तिथे. ते म्हणले, घाबरू नको बाळा, तो व्यवस्थित सगळं होईल. मग ते म्हणतात, तुझे 40 दिवस भक्तीचे पूर्ण झालेत आणि तुझे कामाचे पण झालेत, त्यामुळे तू घाबरू नको अजिबात. मग ती घरी जाते आणि नंतर ते जमीनदाराकडे किंवा त्या सावकाराकडे जातात आणि भोलेनाथ त्याला त्याच्या कृत्याची अद्दल घडवतात. त्याच्या पैशाची, सोन्या नाण्याची होत्याचे नव्हते करतात. मग तो रडू लागतो. मग भोलेनाथाला धावा करतो, म्हणतो मी तुमचा भक्त वगैरे असं बोलतो, मी तुमचा भक्त आहे प्रभू, तुम्ही माझ्याशी असं का केलं. तर तो खूप खूप रडत बसतो. मग काय होतं, भोलेनाथ तिथे प्रसन्न होतात आणि म्हणतात, हो तू चुकीचं वागला तेव्हा तुला कसं कळलं नाही. मग तो क्षमा मागतो देवाची आणि शंकर भगवान त्याला म्हणतात, सगळं तू व्यवस्थित कर, सगळ्यांना जेवणाची सोय कर, गावातील जे काही गोष्टींची आवश्यकता आहे ती तू पूर्ण कर. मग त्याचं सगळं आहे तसं करतात. तर ही अशी श्रावण सोमवाराची कथा, शिवभक्तीची कथा आहे. अशा अनेक प्रकारच्या कथा आहेत जी शंकर भगवान असे प्रसन्न वेळोवेळी होऊन आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढतात. तर ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. या तिथीचा तुम्हाला